नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा मित्रांनो, आज एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे, जी की असणार आहे ठाणे महानगरपालिका या अंतर्गत ही पदभरती आहे, जी की 15व्या वित्त आयोगाअंतर्गत आहे. पहा, 15वा वित्त आयोग जर आला या ठिकाणी शब्द NHM जर आलं तर तो पूर्णपणे कंत्राटी पदभरती असणार आहे. ठीक आहे, तर या पूर्णपणे करार तत्वावर या ठिकाणी पदभरती आहे. जे कोणी ठाणे महानगरपालिकेअंतर्गत नर्सिंग झालं असेल किंवा मग MPW वगैरे अशी पदं जर ते इच्छुक असेल फॉर्म भरण्यासाठी, तर त्यांच्यासाठी ही जाहिरात पूर्णपणे असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. नक्कीच सर्व तुम्हाला जे काही डाऊट असतील या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील. बऱ्याच जणांना माहिती भेटली असेल की ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात आलेली आहे. डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जी होती 6 मार्च 2026ला होती. ठीक आहे, तर या ठिकाणी ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे इन्व्हाइट्स अन ॲप्लिकेशन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट अंडर द प्रोग्राम ऑफ 15th फायनान्स कमिशन ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ठीक आहे, फायनान्स हे जे आहे कमिशन याच्या अंतर्गत मोस्टली कंत्राटीच पदे भरली जातात ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस इन द ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन इंडिकेटेड बिलो. ठीक आहे, तर खालीलप्रमाणे आपण ही सर्व माहिती पाहणार आहे. तर त्या ठिकाणी पहिलं पोस्ट जे आहे GNM फिमेलसाठी आहे. GNM फिमेलमध्ये पहा, जे आता मोस्टली सर्वांनाच माहिती आहे DHSमध्ये जे आहे 90-10 आहे. त्यानंतर DMARमध्ये जे आहे 80-20 जे आहे असं यायचा रेशो आहे. त्यामुळं जे आहे ते कंत्राटी पदभरतीवाले पण फिमेल मेल या ठिकाणी करायला लागलेत. आता कंत्राटीमध्ये पण अशीच पदे यायला लागली. तर मोस्ट ऑफ द जे काही आपण जाहिरात पाहतोय आता त्यामध्ये असं बऱ्याच जाहिरातीमध्ये असं दिसायला लागले. तर त्या ठिकाणी फिमेल मेल GNM फिमेल मेल निघालेलं आहे, ज्यामध्ये ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत तुम्हाला जॉब करायचा, प्लेस ऑफ पोस्टिंग, ज्यामध्ये एज लिमिट जे असणार आहे कमीत कमी 18 वर्ष, त्यानंतर मॅक्झिमम 38 वर्ष असणार आहे. जर तुमचं रिझर्वेशन असेल तर 5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी कास्टला सवलत भेटून जाईल. त्या ठिकाणी पहा, फिमेलमध्ये एकूण 24 जागा निघाल्या, तर मेलमध्ये फक्त 3 जागा आहेत. लक्षात असू द्या, 3 आणि 24 अशा प्रकारे या ठिकाणी 2 GNMसाठी जागा आहेत, 2 फिमेल आणि मेल. त्यामध्ये पहा 24 जी जागा आहेत जे कास्टनुसार अशा प्रकारे आहेत. EWSमध्ये 6, ACBCमध्ये 6, त्यानंतर OBC 6, VJNT 1, NTD 1, NTC 1, NTB 2 आणि VJA 1 अशा प्रकारे सर्व मिळून जर पाहायला गेलं तर जवळपास 24 जागा होतात. BSc नर्सिंग आणि GNMवाले अर्ज भरू शकतात. MNC रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे. एक्सपिरियन्स पहा, या ठिकाणी जर तुम्ही कोण्या ठिकाणी अगोदर काम केलं असेल, जर तुम्ही कोणत्या ठिकाणी जर तुमचं कामाचा अनुभव असेल तर नक्कीच तुमचं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायला विसरू नका. त्याचा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होईल. जे की तुम्हाला लिहिलेलं आहे, प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स्ड पर्सन ओनली असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 20,000 कामात तुम्हाला या ठिकाणी रेम्युनरेशन भेटणार आहे, म्हणजे मानधन. त्यानंतर GNM मेल जे आहे या ठिकाणी सेम असणार आहे. वयाची अट, जॉब कुठे करायचा आहे, त्यानंतर जागा फक्त या ठिकाणी 3 सुटले तर ACBCसाठी 1, OBC 1 आणि VJ 1. ठीक आहे, GNM आणि BScवाले अर्ज भरू शकतात. प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स्ड पर्सन सेम ॲज इट इज, जसं फिमेल मेलसाठी दिलेले आहे. सॅलरी पण या ठिकाणी दोघांना पण सेम असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पद जे आहे पहा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. सर्वांना माहिती आहे MPW काय असते, मल्टीपर्पज वर्कर, म्हणजे जे आहे PSC असेल, सबसेंटर असेल, तसं असं म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतील, त्यानंतर दुसरे कॉन्ट्रॅक्ट असतील, नगरपालिका असेल, तर अशा बऱ्याच ठिकाणी जे आहे MPW पद भरलं जातं, ज्यामध्ये आरोग्य विभागाचे जे काही कामं आहेत यांचा पण रोल बराच असतो. यामध्ये त्यांना बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी नावावरच त्यांचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी बऱ्याच त्यांना कामं वगैरे रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे त्या ठिकाणी असते. एकूण 27 पदं आहेत, तर खूप सारे पदं सुटलेत. या ठिकाणी 18 वर्ष, कमीत कमी 65 वर्ष, जास्तीत जास्त एवढ्यापर्यंत अर्ज भरू शकतो. ओपनला 3, EWSला 5, ACBCला 7, OBCला 6, त्यानंतर पहा VJNTला 1, NTDला 1, NTCला 1, त्यानंतर NTBला 1, STला 1 आणि SCला 1 अशा प्रकारे एकूण 27 जागा आहेत. ठीक आहे, म्हणजे जवळपास दोघांना 27 जागा निघाल्या. तर ह्या दोन्ही जर पकडल्या तर 27 आणि ही एक पकडली तर 27. 12वी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स हा एक, किंवा लक्षात असू द्या किंवा काय दिलेलं आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स. या दोन्हीपैकी कोणतंही एक असलं तर चालतं 12वी सायन्स नंतर. लक्षात असू द्या, महत्त्वाची अट म्हणजे 12वी सायन्स आहे. त्यानंतर या दोन्हीपैकी कोणतंही एक जर असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता. नक्की या ठिकाणी 18,000 पगार दिला जाईल. आणि एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स्ड पर्सन. परत हा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी नंतर पहा, अर्ज कधीपर्यंत भरायचं तर पहा, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागातील उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेले 11 महिने 29 दिवसामध्ये जे दिवसासाठी या ठिकाणी
पदभरती निघालेली आहे एकत्रित मानधनावर, म्हणजेच ठराविक मानधन जे 20-20-18 जे काय आपण सांगितलं त्याप्रमाणे. पात्र इच्छुक उमेदवार जे कोणी असतील तर त्यांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये 4था मजला, लक्षात असू द्या, ॲड्रेस लिहून घ्या सर्वांनी परत. या ठिकाणी दिलेला ॲड्रेस आहे 4था मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका, भवन सर सेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी 5 पाखाडी ठाणे या ठिकाणी आहे 400602 येथे. दिनांक 16/3/26 म्हणजे 16 मार्च 2026 पर्यंत अर्ज द्यायचा आहे. तारीख लक्षात ठेवा, ॲड्रेस लक्षात ठेवा. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला या अवधीमध्ये या ॲड्रेसवर जाऊन द्यायचं आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज सादर करायचा. ठीक आहे, हे तुम्ही अर्ज सादर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ॲड्रेस वगैरे पाहिला, तारीख शेवटची पण पाहिली. त्यानंतर महत्त्वाचे अपडेट जे आहेत हे वेबसाईटवर येतात. तर बरेच जणाला जे आहे वेबसाईट माहीत नसते, तर अगोदरच काय करायचं, जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे बनवतो तेव्हा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ सेव्ह करून तुमच्या गॅलरीमध्ये वगैरे ठेवून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण माहिती नंतर भेटून जाईल. चॅनलवर तर तसं असतोच आपला व्हिडिओ, शॉर्टमध्ये पाहण्यासाठी स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता, तुम्हाला नंतर मदत होईल. त्यानंतर महत्त्वाची माहिती जर पाहायला गेलं तर अर्ज भरण्याबाबतची सूचना या ठिकाणी दिलेली आहे, ती पण पाहून घेऊ. सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फॉर्ममध्येच अर्ज विहित कालावधीमध्ये भरणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर ही गुगल लिंक आहे. आता बऱ्याच जणाला गुगल लिंक सापडणार नाही, तर पहा या ठिकाणी अशा प्रकारची गुगल लिंक आहे. तर वेबसाईट तुम्हाला ऑलरेडी मी दिलेली आहे. ही thanecity.org.in जे thanecity.government.in ही जी वेबसाईट आहे, www.thanecity.government.in. परत एकदा लक्षात असू द्या, या वेबसाईटवर जायचं तुम्हाला. फॉर्म भरताना जेव्हा ही लिंक पाहायची, त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर या लिंकवर तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आणि पूर्ण माहिती जी आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट पण करणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, यानंतर अचूक माहिती तुम्हाला भरावी लागेल, खूप महत्त्वाचं आहे. सर्व बेसिक डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. त्यानंतर अर्जासोबत तुमचा अनुभव असेल तर अनुभव पण जोडा, अर्जासोबत नोंदवा. तपशील असेल तुमचा अनुभवाचा तर नक्कीच त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट होणार आहे मित्रांनो. त्यानंतर उमेदवारास राष्ट्रीयकृत म्हणजेच नॅशनल बँकमध्ये जे आहे DD काढायचं. DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट जोडणे बंधनकारक राहील. एक प्रकारचे फीस असते, ज्यामध्ये पहा खुल्या प्रवर्गासाठी जे आहे 750 आणि रिझर्वेशनवाल्यासाठी 500 रुपये या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल, द्यावं लागेल तुम्हाला फीस. या ठिकाणी जे आहे नॅशनल बँकनीच तुम्हाला DD काढायचं. DDचं नाव जे अशा प्रकारे असणार आहे, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला DD काढायचं. लक्षात असू द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. DD जर तुमचा गेला नसेल तर फॉर्म पण तुमचा सबमिट नाही असं त्या ठिकाणी धरलं जातं ग्राह्य. ठीक आहे, आणि नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे तुम्ही DD काढला, फॉर्म वगैरे दिला आणि जर पेपर वगैरे म्हणजे मुलाखत वगैरे जाऊन तुम्ही दिली नसेल तर तुमचे पैसे परत येणार नाहीत, लक्षात असू द्या. 38 ते 43 बेसिक वयाची अट आहे, ज्यामध्ये रिझर्वेशन वगैरे नुसार तुम्हाला जे काय असेल लागू असेल. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती होती जी की तुम्हाला जवळपास कवर झालेली. मित्रांनो, हे ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांची ही साईन आहे. त्यानंतर तारीख शेवटची मी ऑलरेडी सांगितलेले, परत एकदा जर पाहायचं असेल तर ही 16 मार्च 2026 जे आहे या ठिकाणी तारीख दिलेली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे की तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी हे पाहून माहिती भरू शकता. जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंट करा, नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.